गुड मॉर्निंग फ्रेंड, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला हवेत. तर आज होता आमच्या सरांचा बर्थडे आणि तो आम्ही कसा सेलिब्रेट केला चला पाहूया पुढील ब्लॉगमध्ये. त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत पहा. आवाज खूप वेगळा येतोय तर आवाज पहिला तुम्ही इग्नोर करा. आणि साहेबांचे सगळे लहान मोठे मित्रमंडळी बर्थडेसाठी जमा झाले होते. येताना त्यांनी केक आणला होता. मग पटकन केक बॉक्समधून बाहेर काढला आणि इकडं फोटोग्राफरची तयारी चालू आहे की मला पहिल्यांदा मी अहोंचं औक्षण केलं. खरं तर मला सकाळीच औक्षण करायचं होतं, पण मी ऑफिसला जायच्या वेळेस साहेब उठलेलेच नव्हते आणि मलाही उशीर झाला होता. त्यामुळं आल्यावरतीच औक्षण केलं. नंतर अस्मिताने सुद्धा औक्षण करून घेतलं. समोर रडत होती त्यामुळं तिची मम्मीचं औक्षण होऊस तर तिला थोडंसं सांभाळलं. आणि दीपाची तर कायम यांना चेष्टाच उडवायची असते म्हणून तिला काहीतरी बोलले आणि तरीसुद्धा दीपाने फोटोचा चान्स काय सोडला नाही. त्यामुळं पटकन औक्षण केलं आणि मग आल्या आमच्या रंजिता मॅडम. रंजिताने गुलाबजाम चारला. सगळेजण खूप खुश होते आणि छान मजा करत होते. त्यामुळे राहुल भाऊजींना वाटलं हा क्षण तर कॅमेऱ्यात शूट झालाच पाहिजे, म्हणून त्यांनी पटकन सेल्फीचा कॅमेरा चालू केला आणि व्हिडिओला सुरुवात केली. आणि आता वेळ झाली केक कटिंगची. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Babu. Happy birthday to you. Happy birthday dear Babu. आम्ही दोघी दिसतोय पाहिजे. हे बघ हे दिसलं पाहिजे का टाकल्या. तो मग संपतोय कोण पण काय अडचण नाही. खाऊन घे. चला. नात्याने जरी नवरा बायको असलो तरी आम्ही एक फ्रेंड म्हणून राहत असतो, म्हणून पटकन साहेबांच्या टकलीवर केकची कॅडबरी चिटकवली आणि सागरने त्याच्यावर मस्त बाब्या नाव टाकलेलं होतं. नंतर या बारकाल्या पोरांना केक चारला कारण ते दिवसभर माझी वाट पाहत होते आणि आंटी कधी करायचं आहे आपल्याला अंकलचा बड्डे, कधी करायचं आहे आपल्याला अंकलचा बड्डे हा प्रश्न विचारत होते. मग त्यांनासुद्धा आमच्या आनंदात सहभागी केलं आणि साहेबांना तर या मुलांशिवाय अजिबात करमत नाही. नंतर सागरने केक चारला आणि सगळ्यांनी असा केक चारून फोटोज वगैरे काढले. सगळ्यांनीच खूप एन्जॉय केला. पुढे आरजेचं काय म्हणणं होतं? आमच्या अहोंचा बर्थडे सेलिब्रेट केला आहे असं आकांक्षा मॅडम म्हणणार आहे ब्लॉग मध्ये. आणि दीपा आणि झाकण्या आणि डुगी डुगी. समू तर आज माझ्याकडे एवढी शांत राहिली होती. मग मला पण तिला खेळण्यात खरंच खूप मज्जा येत होती. असं आमच्या दोघींचं चाललं होतं. जेवायला जायचं होतं म्हणून निघालो आणि मी अगोदर WSचा केक बुक केला होता तर तो घेतला आणि पुढे काय झालं पहा तुम्ही. केक पूर्णपणे माझ्याकडून खाली पडून गेला आणि आता मी काय करणार. मग काय करणार, घेतला दुसरा केक आणि निघालो जेवण करण्यासाठी. तर छान संध्याकाळच्या वेळेस गाडीवर फिरायला खूप छान वाटतं आणि मला तर खरंच बुलेटवर फिरायला की खूपच आवडतं. मस्त आमच्यासोबत आरजे आणि आरजेंच्या मॅडम सागर आणि दीपा आणि आम्ही दोघे हॉटेल माझ्या चॉईसने आणि जेवणाची ऑर्डर मात्र बर्थडे बॉयच्या मनाने सांगितली. खूप छान केक आणला मला. मसाला पापडची ऑर्डर आल्यावर अश्विनीताई आणि दिनेश सरांची एंट्री झाली. आमच्यासोबत नेहमी असणारे आणि नेहमी ट्रिपचा प्लॅन करून कॅन्सल करणारे मिस्टर अँड मिसेस तायडे. धन्यवाद सर. थँक्यू. तोपर्यंत इकडे ऑर्डर पण आली. काय म्हणतात त्याला? हाय. इकडे बघा. छान जेवण वगैरे केलं आणि आम्हाला केक कटिंग पण करायचं होतं कारण मी घेतलेल्या केकचं कटिंग बाकी होतं. केकचा पचका तर तुम्हाला माहितीच आहे कसा झाला, पण चला ठीक आहे.
हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर बाबा. निघतंय की नाही आजचे दिवस? फेल गेलं? जाऊ द्या. दीपाला ब्लॉगमध्ये यायला खूप एक्साइटमेंट होती, म्हणून तिचं शूटिंग चालू होतं आणि आमचं लक्षच नव्हतं, त्यामुळे ती खूप नाराज झाली. बाहेर गेल्यावरती थोडे फोटोज तर झालेच पाहिजे. फोटो वगैरे काढले आणि सगळे आपापल्या मार्गाला लागले. नंतर आल्यावरती झोपलो, परंतु सकाळी उठल्यावर अहोंना काही दम निघाला. दिनेश सरांनी काय गिफ्ट दिले हे पाहण्याची खूपच उत्सुकता लागली होती, म्हणून उठल्या उठल्या लगेचच गिफ्ट फोडायला घेतले. चला पाहू या सरप्राईज गिफ्टमध्ये काय आहे. साहेबांचा बॉक्स अनबॉक्सिंग केव्हा होतंय त्याचीच मी वाट पाहत होते. त्यांचं तर खूपच जुगाड चाललं होतं. पेन, कात्री या सगळ्या गोष्टींचा वापर करून त्यांनी फायनली तो बॉक्स फोडला. पाहू काय निघतंय. तर असं झालं आमचं साधं आणि सिम्पल बड्डे सेलिब्रेशन. तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडतात का हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. तरी गिफ्ट ओपन होईल की माहीत नाही. फायनली गिफ्ट ओपन झालं आणि हे पाहू शकता. खूप छान गिफ्ट आहे. थँक्यू दिनेश सर आणि अश्विनी. थँक्यू. बाय बाय.